नागपंचमीच्या दिवशी तुम्ही ही नागदेवतेची पूजा करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पूजेची योग्य वेळ, पूजा करण्याची पद्धत आणि नैवेद्यातील एक खास पदार्थ याबद्दलची माहिती अनेकांना माहीत नसते. हिंदू पंचांगानुसार यंदा नागपंचमी 17 ऑगस्ट 2026 सोमवार रोजी साजरी केली जाणार आहे. श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4:52 सुरू होऊन 17 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता समाप्त होईल. म्हणूनच यंदाची नागपंचमी 17 ऑगस्टला साजरी केली जाईल. पूजेचा शुभ मुहूर्त. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट. नागपंचमीची पूजा करण्यासाठी शुभ वेळ आहे 17 ऑगस्ट रोजी सकाळी 5:51 ते 8:29 म्हणजेच सकाळची ही शुभ वेळ लक्षात ठेवून पूजा करण्याची तयारी करा. पूजा कशी करावी? नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. शुभ मुहूर्तावर घरातील स्वच्छ जागी चौरंग किंवा पाट ठेवा. त्यावर मातीची नागाची मूर्ती किंवा नागदेवतेचा फोटो स्थापित करा. सर्वप्रथम नागदेवतेला हळद कुंकू अर्पण करा. त्यानंतर फुले वाहा, धूप, दीप आणि अगरबत्ती लावा. त्यानंतर श्रद्धेने दूध, लाह्या आणि बत्ताशांचा नैवेद्य दाखवा. पण नागपंचमी म्हणजे फक्त एक पूजा नाही. हा दिवस आपल्या संस्कृतीत निसर्गातील नागदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. म्हणून पूजा करताना मनात एकच भावना ठेवा: नागदेवते, आमच्या कुटुंबावर सदैव कृपादृष्टी ठेवावी आणि सर्वांना सुख शांती लाभावी. आणि नागपंचमीच्या दिवशी महाराष्ट्रात केला जाणारा एक खास नैवेद्य म्हणजे पुरणाचे दिंड. पुरणाचे दिंड उकरून केले जातात आणि पूजा झाल्यानंतर त्याचा प्रसाद कुटुंबातील सर्वांना दिला जातो. हीच आपल्या परंपरेची सुंदर गोष्ट आहे: पूजा, प्रसाद आणि कुटुंबासोबतची श्रद्धा. पूजा पूर्ण झाल्यानंतर नागदेवतेची आरती करा आणि मनोभावे प्रार्थना करा. आणि जर तुम्हीही यंदा नागपंचमीची पूजा करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा: नागदेवतेचा आशीर्वाद सदैव राहो. हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांना, कुटुंबातील व्यक्तींना आणि नागपंचमीची पूजा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नक्की शेअर करा. नागदेवतेची कृपा सर्वांच्या घरावर सदैव राहो.